पावसाळा म्हणजे मज्जा, पण त्याचबरोबर आजारांचंही सीझन. तुमचं मूल वारंवार सर्दी, ताप, पोटाच्या त्रासाने आजारी पडतं का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मुलांना पावसाळ्यात होणारे सामान्य आजार आणि त्यापासून बचावाचे सोपे उपाय. नमस्कार, मी DRX विनाली वारी. माझ्या या YouTube चॅनलवर तुम्हाला मिळेल औषधांची माहिती, आरोग्य टिप्स. चला तर मग सुरू करूया. पावसाळ्यात मुलांना होणारे सामान्य आजार: एक, सर्दी, खोकला, व्हायरल ताप. दुसरा आहे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया. हे सर्व डासांमुळे होतात. तिसरा आहे उलटी, जुलाब किंवा पोटाचे विकार. हे सर्व दूषित अन्नपाण्यामुळे होते. चौथा आहे त्वचेवरील फंगल इन्फेक्शन किंवा पुरळ. पाचवा आहे डोळे येणे म्हणजेच कंजक्टिव्हिटीस. पावसाळ्यामध्ये आर्द्रता, दूषित पाणी आणि वाढती डासांची संख्या यामुळे या आजारांचा धोका वाढतो. मुलांची काळजी कशी घ्या? नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी द्या. बाहेरील अस्वच्छ उघडे अन्नपदार्थ खाणे टाळा. बाहेरून आल्यावर आणि जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. पावसात भिजल्यावर लगेच कोरडे कपडे घाला. मुलांना पौष्टिक अन्न पदार्थ, फळे, भाज्या द्या. वेळेवर त्यांचे लसीकरण पूर्ण ठेवा. घराभोवती पाणी साचू देऊ नका. डासांपासून आपलं संरक्षण करा. डॉक्टरांकडे कधी जावे? जर मुलाला 2 दिवसापेक्षा जास्त ताप असेल, वारंवार जुलाब, उलट्या होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तसेच जास्त सुस्ती येणे किंवा पाणी कमी असल्याची लक्षणे दिसत असेल, तर त्वरित आपल्या बालरोग तज्ञाचा सल्ला घ्या. स्वतःहून कोणतेही अँटीबायोटिक देऊ नका. जर व्हिडिओ उपयुक्त वाटली असेल तर माझ्या DRX विनाली वारी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.